तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जी जाहिरात घेऊन आलो ती आहे इंटेलिजन्स ब्युरो मार्फत निघालेली 3700 पदांची जम्बो जाहिरात। हा आयबीची जी पोस्ट आहे ती येते गृह मंत्रालय अंतर्गत। या जॉबचं नाव आहे सिक्युरिटी असिस्टंट किंवा एक्झिक्युटिव्ह किंवा सिक्युरिटी असिस्टंट। त्याचं जे जॉबचं लोकेशन आहे आपण महाराष्ट्रात समजा बघितलं तर महाराष्ट्रात 2 ठिकाणी आहे। ठीक आहे, एक झाला मुंबईमध्ये, दुसरं झालं नागपूरमध्ये। मुंबईमध्ये आपण जर बघितले ओपन साठी 157 जागा आहे, ओबीसी साठी 45 जागा आहे, एससी साठी 18 जागा आहेत, एसटी साठी 19, ईडब्ल्यूएस साठी 27, अशा टोटल मुंबईमध्ये 266 पदांची जाहिरात आहे। आणि नागपूरमध्ये समजा आपण बघायला गेलं तर ओपन साठी 21, ओबीसी साठी 6, एससी 1, एसटी 1, ईडब्ल्यूएस साठी 3 आणि टोटल बघितलं तर 32। ठीक आहे, इथं 32 आहे। नागपूरमध्ये आणि 266 मुंबईमध्ये। तर या जाहिरातीमध्ये आपण समजा हे जॉबचं सगळं डिटेल्स मध्ये या जॉबचं बघितलं तर जॉबचं नाव आहे सिक्युरिटी असिस्टंट और एक्झिक्युटिव्ह। हा जॉबचं क्लासिफिकेशन आहे ग्रुप सी ची पोस्ट आहे, नॉन गॅजेटेड आहे, नॉन मिनिस्ट्रियल आहे। नॉन गॅजेटेड पोस्ट आहे, ग्रुप सी ची पोस्ट आहे। ठीक आहे, त्याचा पे स्केल जे राहील, सॅलरी जी राहील लेवल 3 21,700 पासून तर 69,100 पर्यंत तुमचं नेट सॅलरी राहील। इथून सुरुवात होईल तर इथपर्यंत जाईल, ही नेट झाली। यामध्ये मग आपल्याला जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे अलाउन्सेस आहे ते पण भेटेल, ही प्लस ही फक्त नेट। यामध्ये आपल्याला समजा टीए, डीए, हाऊस रेंट, एचआरए, टीए, ट्रॅव्हलन्स अलाउन्सेस, डिअरनेस अलाउन्स सगळे आपले अलाउन्सेस यामध्ये भेटेल, प्लस ही सॅलरी। त्यामध्ये अजून एक गोष्ट ही आहे की स्पेशल सिक्युरिटी अलाउन्सेस 20% ऑफ द बेसिक पे। समजा आपल्याला 40,000 आपली सॅलरी राहील, नेट सॅलरी ही बेसिक 40,000 राहिली तर आपल्याला याचा 20% भेटेल, म्हणजेच 8,000 रुपये आपल्याला सिक्युरिटी अलाउन्सेस स्पेशल आहे, हे सोडून एचआरए, टीए, डीए सगळं सोडून। त्यानंतर काय म्हणते, कॅश कंपन्सेशन इन लिव्ह ऑफ ड्युटी परफॉर्म ऑन हॉलिडे। समजा तुम्ही एखाद्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा काम केलं तर त्याचं तुम्हाला पर डेच्या हिशोबाने जे तुमचं सॅलरी राहील ते पण एक्स्ट्रा भेटेल। याच्यासाठी पात्रता जी आहे इसेन्शियल क्वालिफिकेशन, यासाठी तुम्हाला 10वी पास होणं मस्ट आहे, 10वी पास इज कंपल्सरी। रहिवासी सर्टिफिकेट पाहिजे, ज्या राज्यातून आपण अप्लाय करत आहोत त्या राज्याचा, समजा महाराष्ट्राचा आपल्याला रहिवासी प्रमाणपत्र पाहिजेच, कंपल्सरी आहे। नंतर काय म्हणते, नॉलेज ऑफ एनी वन ऑफ द लँग्वेज। समजा आपण महाराष्ट्रात अप्लाय करत आहोत तर आपल्याला मराठीचं लँग्वेज येणं कंपल्सरी आहे, नॉलेज पाहिजे। ही झाले इसेन्शियल। ही डिझायरेबल आहे, म्हणजे कंपल्सरी नाही असले तर ओके, वेल अँड गुड। ते इसेन्शियल हे 3च आहे। डिझायरेबल काय म्हणते, फील्ड एक्सपिरियन्स इन एनी इंटेलिजन्स वर्क, ही तेवढी कंपल्सरी नाही, फक्त डिझायरेबल आहे। यामध्ये आपण एज लिमिट बघूया। ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी 18 ते 27 वर्ष आहे। 17 ऑगस्ट 2025 पर्यंत 27 वर्ष, मॅक्सिमम 18 वर्ष होणं कंपल्सरी आहे। एज लिमिट समजा बघितले तर 5 वर्ष एससी एसटी साठी, म्हणजे 32 वर्षापर्यंत, आणि 3 वर्ष ओबीसीच्या कॅन्डिडेटसाठी। ठीक आहे, त्यानंतर काय म्हणते, डिपार्टमेंटच्या ज्या कॅन्डिडेट्स आहेत त्यांना 40 वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येते, फक्त त्यांच्यासाठी जे की 3 वर्ष डिपार्टमेंटमध्ये काम केलेले आहे रेग्युलर बेसिसवर। आणि दिस रिलॅक्सेशन इज अप्लिकेबल ओनली टू सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेटसाठी नाही। ते पण सिव्हिल एम्प्लॉय पाहिजे सिव्हिल पोस्टवर, नॉट ॲप्लिकेबल टू पर्सनल वर्किंग इन कंपनी। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या कंपनी असतात, पीएसयू पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, त्यांना नाही। ही 40 वर्ष फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काम करणाऱ्यालाच आहे। त्यानंतर
एज लिमिट जी महिला असतात, समजा विधवा महिला झाले, डायव्हर्स झाले किंवा ज्या न्यायालयातून डायव्हर्स झालेले असतात सेपरेट, त्यांच्यासाठी 35 वर्ष ओपनच्या महिलांसाठी, 38 वर्ष ओबीसीच्या महिलांसाठी आणि 40 वर्ष SC STच्या महिलांसाठी. ठीक आहे. त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन गव्हर्नमेंट इन्स्ट्रक्शननुसार जेवढं तुम्हाला एज लिमिटचं रिलॅक्सेशन आहे ते तुम्हाला घेता येईल. स्पोर्ट पर्सनसाठी 5 वर्ष रिलॅक्सेशन म्हणजे 32 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर आपण बघूया या नोटमध्ये का म्हणलेलं आहे, द पोस्ट ऑफ सिक्युरिटी असिस्टंट ऑब्लिक एक्झिक्युटिव्ह इज नॉट आयडेंटिफाय सुटेबल फॉर एनी कॅटेगरी ऑफ पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज PWBDS, हेन्स दे नीड नॉट टू अप्लाय. म्हणजे डिसॅबिलिटीजवाल्या विद्यार्थ्यांना ह्या पोस्टसाठी तुम्ही ॲप्लिकेबलच नाही, म्हणजे तुम्ही आयडेंटिफाईड नॉट सुटेबल, म्हणजे तुम्ही अप्लाय करायची गरज नाही, तुम्हाला या जॉबमध्ये तुम्ही बसत नाही, सरळ सरळ मेन्शन केलेले आहे. हेन्स दे नीड नॉट टू अप्लाय. त्यानंतर काय म्हणते, क्लोजिंग डेट, द एलिजिबिलिटी ऑफ कॅन्डिडेट्स इन टर्म्स ऑफ एज, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, कास्ट कॅटेगरी एक्सेट्रा एक्सेट्रा विल बी डिटरमाइंड ऑन द क्लोजिंग डेट. म्हणजे ज्या 17 ऑगस्ट ही शेवटची डेट असेल तर त्या दिवशीपर्यंत तुमचं हे सगळं कंपल्सरी झालेलं पाहिजे. त्यानंतरचा सगळं डिस्क्वालिफाय होतील. 17 ऑगस्टपर्यंत तुमची एज, तुमची 10वी, तुमची कास्ट सगळं 17 ऑगस्टपर्यंत करेक्ट पाहिजे. त्यानंतर काय म्हणते, रिझर्वेशन ऑफ वॅकन्सीज फॉर OBC SC ST एक्स सर्व्हिसमॅन इज ॲज पर रूल्स. इट इन्क्लूड कॅरीड फॉरवर्ड वॅकन्सीज इफ एनी इन एनी रिस्पेक्टिव्ह कॅटेगरी. त्यानंतर काय म्हणते, इफ सुटेबल एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट्स, हा इम्पॉर्टंट आहे. इफ सुटेबल एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट्स आर नॉट अवेलेबल, वॅकन्सीज रिझर्व फॉर एक्स सर्व्हिसमॅन will be filled by non-ex serviceman candidates. समजा एक्स सर्व्हिसमॅनचे विद्यार्थी भेटले नाही तर त्या जागा त्या कास्टच्या जनरलच्या विद्यार्थ्यांना भेटेल. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणते, हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. ऑन द बेसिस ऑफ कंबाईंड परफॉर्मन्स इन टायर 1, हा प्री झाली, आणि टायर 3 मध्ये फक्त तुमचा इंटरव्ह्यू आहे. ऑन द बेसिस ऑफ कंबाईंड परफॉर्मन्स इन टायर 1 अँड टायर 3 एक्झाम, अ फायनल मेरिट लिस्ट फॉर द पोस्ट ऑफ सिक्युरिटी असिस्टंट विल बी प्रिपेअर्ड. म्हणजे टायर 2 इज क्वालिफाईंग. फक्त तुम्हाला टायर 1 मध्ये म्हणजे प्रीमध्ये जास्त मार्क घ्यावे लागेल आणि टायर 3 म्हणजेच इंटरव्ह्यूमध्ये, या दोनच याच्यावर तुमचं फायनल मेरिट लिस्ट तयार होईल. आणि वेटिंग लिस्ट पण लागेल, यामध्ये सरळ सरळ मेन्शन केलेला आहे, वेटिंग लिस्ट विल बी प्रिपेअर्ड. त्यानंतर काय म्हणते, नॉलेज ऑफ लँग्वेज, हे पण कंपल्सरी आहे. कॅन्डिडेट्स अप्लाइंग फॉर द वॅकन्सीज ऑफ पर्टिक्युलर सिक्युरिटी एक्झिक्युटिव्ह IB मध्ये आर रिक्वायर्ड टू पजेस नॉलेज ऑफ एनी वन ऑफ द लँग्वेज. तुम्हाला आता आपण महाराष्ट्रात अप्लाय करतो आहोत, आपल्याला मराठी येणं कंपल्सरी आहे. They should able to read, write and speak in language. आपल्याला मराठी लिहिता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे आणि वाचता पण आलं पाहिजे. त्यानंतर काय म्हणते, सर्व्हिस लायबिलिटी. सर्व्हिस म्हणजे सर्व्हिसमध्ये आपल्याला ट्रान्सफर वगैरे काय काय आहे ते सगळे याच्यात बघण्यात येईल. द पोस्ट इन्व्हॉल्व्स ऑल इंडिया ट्रान्सफर लायबिलिटी, म्हणजे ही पोस्ट तुम्हाला ऑल इंडिया ट्रान्सफर आहे, तुम्हाला कुठं पण पाठवू शकते. देअरफॉर द कॅन्डिडेट्स विलिंग टू सर्व एनिवर इन इंडिया ओनली नीड टू अप्लाय. म्हणूनच त्यांचं काय म्हणणं आहे, जे भारतभर फिरू शकतात, ज्यांना भारतभर जॉब कुठं पण जॉब भेटले तर करू शकतात, त्याने ज्या जॉबसाठी अप्लाय करा, अन्यथा करू नका. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणते, एक्झामचं सिलेबस काय आहे, स्कीम एक्झाम कशी आहे, पॅटर्न काय राहील. तर यामध्ये 3 टायर मध्ये एक्झाम राहील, टायर 1, टायर 2 आणि टायर 3. टायर 2 जी एक्झाम आहे ना, ही क्वालिफाईंग आहे, पण क्वालिफाय करणं कंपल्सरी आहे. टायर 1 ची एक्झाम ही राहील 100 मार्क. ठीक आहे. यासाठी 1 तास आणि
यामध्ये जे सब्जेक्ट राहील एकूण 5 सब्जेक्ट आपल्याला दिसेल. प्रत्येकाला 20-20 मार्क, 20 गुणिले 5 म्हणजे 100 मार्क. 5 मध्ये काय काय येते? जनरल अवेअरनेस 20 मार्क, क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड 20 मार्क, त्यानंतर मॅथ अँड रिझनिंग, अनालिटिक लॉजिकल ॲबिलिटी अँड रिझनिंग 20 मार्क, त्यानंतर इंग्लिश लँग्वेज 20 मार्क आणि त्यानंतर जनरल स्टडीज जे झाले हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी वगैरे वगैरे एक्सेट्रा 20 मार्क राहील. त्यानंतर काय म्हणते निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असेल, जे की 1/4 असेल. 1 मार्कला 0.25 कटेल. समजा 4 क्वेश्चन चुकले असेल त्यासाठी आपली 1 मार्क जाईल. त्यानंतर टायर 2 एक्झाम ही रिटन आहे, डिस्क्रिप्टिव्ह आहे. यामध्ये आपल्याला एक पॅसेज देईल. तो पॅसेज आपल्याला समजा इंग्लिशचा पॅसेज असेल तर आपल्याला आपण दिलेल्या लँग्वेजमध्ये ट्रान्सफर करावा लागेल. जसे की ऑप्टेड लँग्वेज आपण मराठी दिले तर मराठी ट्रान्सफर करावं लागेल आणि इंग्लिश. त्यानंतर काय म्हणते ट्रान्सलेशन ऑफ पॅसेज ऑफ 500 वर्ड्स फ्रॉम ऑप्टेड लँग्वेज अँड डायलेक्ट टू इंग्लिश अँड वाईस वर्सा. इंग्लिश टू मराठी पण करावं लागेल आणि जो पॅसेज मराठीत आलेला आहे त्याला इंग्लिशमध्ये, असे 2 पॅसेज आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. त्यासाठी आपल्याला इंग्लिश आणि मराठीचं चांगलं नॉलेज येणं कंपल्सरी आहे. त्यानंतर ही आहे टायर 3 एक्झाम, ही आणि ही टायर 1. टायर 3 आणि टायर 1 हे क्वालिफाईंग नाही, तर यांच्या मार्कवरच तुमचं सिलेक्शन होणार आहे. टायर 2 फक्त ही क्वालिफाईंग आहे, 50 मार्काची एक्झाम आहे ही टायर 2 आणि टायर 3 सुद्धा 50 मार्काची आहे. यामध्ये क्वालिफाईंग जी एक्झाम आहे ना टायर 2, त्यामध्ये आपल्याला 50 पैकी 20 मार्क घेणं कंपल्सरी आहे. हे क्वालिफाईंग आहे, ठीक आहे. याच्यावर तुमचं सिलेक्शन नाही होणार, फक्त तुम्ही याच्यावर क्वालिफाय होणार. त्यासाठी इंटरव्ह्यू आणि जी पर्सनॅलिटी टेस्ट आहे ती 50 मार्काची आहे आणि हे सिलेक्शनमध्ये तुमचं काम येणार या 50 मार्क. त्यासाठी हे 50 मार्क, ठीक आहे, आणि हे 100 मार्क, हे तुम्हाला या 150 पैकी तुमचा फायनल कट ऑफ लागेल. एवढं लक्षात राहू द्या सध्या तरी. त्यानंतर बघूया सेंटर कोणतं राहील एक्झामसाठी. आपल्याला फॉर्म भरताना 5 सिटी चूज करावं लागेल. 5 मधून 1 सेंटर आपल्याला देण्यात येईल. तर आपण महाराष्ट्रात समजा बघितलं, महाराष्ट्रात सेंटर कुठं आहे? अमरावती नंतर बघितलं तर जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, असे टोटल एकूण 11 की 12 टोटल सिटी आपल्याला दिसेल जिथं आपल्याला अप्लाय करता येणार. 5 सिटी आपल्याला चूज करावं लागेल. 5 मधून 1 भेटेल, ठीक आहे. त्यानंतर काय म्हणते हे चेंज नाही होणार, एकदा तुम्ही जे केले ते फायनल राहील. त्यासाठी पहिल्यांदाच एकदाच भरताना केअरफुली भरायला पाहिजे. त्यानंतर काय म्हणते द डेट अँड टाइम अँड सेंटर ऑफ टायर 2 अँड टायर 3 इंटरव्ह्यू वुड बी इंटिमेटेड टू द सक्सेसफुल कॅन्डिडेट थ्रू ईमेल. ईमेलद्वारेच आपल्याला कळवण्यात येईल. आणि टायर 2 आणि टायर 3 तुम्ही जे सिलेक्ट केले तिथंच होणार नाही, तर ते कुठं पण होऊ शकतात असं त्यांना म्हणायचं आहे. त्यासाठी आपलं ईमेल आयडी बरोबर टाकायला पाहिजे स्टार्टिंगलाच. त्यानंतर काय म्हणते बघा, हा पण टायर 2 एक्झाम अँड टायर 3 म्हणजे जे इंटरव्ह्यू आहे मे ऑर मे नॉट बी कंडक्टेड ॲट ऑल सिटी, हेच म्हणायचं आहे. ऑल सिटी मे नॉट बी कंडक्टेड ॲट ऑल सिटी मेन्शन इन पॅरा 5. जे वरी आपण सेंटर सिटीज बघितले ते सगळ्याच याचं होणार नाही, कुठेतरी एक जागी घेईल. त्यासाठी जे डिपार्टमेंट बनेल तिथं आपल्याला जावं लागेल. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कसं आहे? सिलेक्शन प्रोसेस आपण अगोदरच बघितलेलं आहे. जे प्रीमध्ये आणि इंटरव्ह्यूमध्ये जास्त मार्क घेतील त्यांचं सिलेक्शन होईल. यामध्ये असं म्हणलेलं आहे द कॅन्डिडेट हॅज टू अपिअर इन टायर 1 ॲट वन ऑफ द 5 सेंटर्स अलॉटेड टू हिम और हर आउट ऑफ हिज चॉईस ऑफ 5 सिटीज. आपण ज्यामधून 5 जे सिटी सिलेक्ट केले होते सेंटरसाठी त्यामधून एक जागी आपल्याला एक्झाम द्यायला जावे लागेल. देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग 1/4. निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4. नो मार्क्स वुड बी अवॉर्डेड फॉर अनअटेम्प्टेड क्वेश्चन. आपण क्वेश्चन सॉल्व्ह केले नाही तर आपल्याला मार्क भेटणार नाही. क्वेश्चन जे आपण मार्क फॉर रिव्ह्यू करतो
ते सुद्धा कन्सिडर केले जाणार नाही. त्यासाठी क्वेश्चन जे आपल्याला येते ते सणसण लवकर आपण सॉल्व्ह केले पाहिजे. अन्यथा जे नाही येत ते पण उगच नाही सोडवायला पाहिजे, कारण इथे निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणते, इन ऑर्डर टू अचीव क्वालिटिव्ह सक्सेस सिलेक्शन अँड रिक्रूट द बेस्ट अवेलेबल कॅन्डिडेट, त्यासाठी आम्हाला कट ऑफ लावायचा आहे जे की 100 मार्काचा आहे असं त्यांना म्हणायचं आहे. In order to achieve qualitative selection and recruit the best available talent, there would be cutoff of marks out of 100 in Tier 1 exam. जी तुमची प्रीची जी Tier 1 एक्झाम होईल 100 मार्काची, त्याद्वारे तुमचा कट ऑफ लागेल. त्यासाठी मिनिमम 30, ओपन ओबीसी 28, SC ST 25, EWS 30 हे मिनिमम मार्क्स आहे. या 100 मधून कट ऑफ साठी क्वालिफाय करण्यासाठी मिनिमम एवढे पाहिजे, आणि कट ऑफ किती पण लागू शकतो. ते कट ऑफ आपल्याला पार करणं कंपल्सरी आहे. त्यामध्ये काय म्हणते, ऑन द बेसिस ऑफ देअर परफॉर्मन्स अँड नॉर्मलायझेशन आहे इथं. बेसिस ऑफ देअर परफॉर्मन्स अँड नॉर्मलायझेशन ऑफ मार्क्स इन Tier 1 एक्झाम, क्वालिफाईड कॅन्डिडेट्स विल बी शॉर्टलिस्ट फॉर Tier 2. आपण समजा प्री पास झालो तर आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह जी आपली पॅसेज ट्रान्सफर करायची एक्झाम आहे, क्वालिफाईंग आहे. समजा 3000 जागा आहेत. ठीक आहे. तर 3000च्या त्यांनी 10 पट पोरं जास्त घेणार Tier 2 साठी, म्हणजे 30,000 पोरं Tier 2 साठी असणार. ठीक आहे. जे की ते कट ऑफ लावल त्यानुसार आपल्याला क्वालिफाय करणं कंपल्सरी आहे. However, तथापि कट ऑफ फॉर Tier 1 एक्झाम इन डिफरंट कॅटेगरीज मे गो हायर डिपेंडिंग अपॉन द मार्क्स ऑब्टेन बाय कॅन्डिडेट्स अँड नंबर ऑफ वॅकन्सीज. कोणत्या पण कास्टचा कट ऑफ वरी जाऊ शकतो, असं नाही की या कास्टचा कट ऑफ खालीच राहील. जेवढे विद्यार्थी मार्क्स जास्त घेतील त्यानुसार प्रत्येक कास्टचा वेगवेगळा कट ऑफ लागेल. द Tier 2 एक्झाम इज क्वालिफाईंग हा सांगायचा होता. Tier 2 ही क्वालिफाय आहे, त्यासाठी जास्त नाही पण मिनिमम 20 मार्क घेणं कंपल्सरी आहे. द Tier 2 एक्झाम इज क्वालिफाईंग in nature. The qualifying marks in Tier 2 exam is 20 out of 50. 20 मार्क कंपल्सरी आहे. त्यानंतर काय म्हणते, ऑन द बेसिस ऑफ देअर परफॉर्मन्स अँड नॉर्मलायझेशन ऑफ मार्क्स इन Tier 1 द कॅन्डिडेट्स वुड बी शॉर्टलिस्ट फॉर इंटरव्ह्यू. तुम्हाला Tier 1 मध्ये मार्क घ्यायचे आहे आणि Tier 2 एक्झाम क्वालिफाय करायचे आहे. Tier 1 मध्ये जेवढे जास्त मार्क तेवढंच तुम्ही इंटरव्ह्यू साठी पात्र राहील. 5% विद्यार्थी 5% नाही 5 समजा 3000 पोस्ट साठी 3 15,000 पोरं घेणार इंटरव्ह्यू साठी. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणते, ऑन द बेसिस ऑफ कंबाईन्ड परफॉर्मन्स इन Tier 1 अँड Tier 3 म्हणजे इंटरव्ह्यू, a final merit list for the post of security assistant/executive will be prepared. Tier 1 मध्ये 100 आणि इंटरव्ह्यूचे 50, या 150 पैकी तुम्ही जेवढे जास्त मार्क घेसाल त्यावर तुमचा सिलेक्शन अवलंबून आहे. ठीक आहे. वेटिंग लिस्ट लावेल हे अगोदरच सांगितलेलं आहे. त्यानंतर काय म्हणते, द फायनल सिलेक्शन टू द पोस्ट वुड फर्दर बी सब्जेक्ट टू सक्सेसफुल कम्प्लिकेशन ऑफ कॅरेक्टर अँड अँटीसिडेंट व्हेरिफिकेशन फॉलोड बाय मेडिकल एक्झामिनेशन. तुमचं जरी हे तुमचं सगळं झालं असेल, Tier 1 आणि इंटरव्ह्यू जरी झाला असेल, फायनल सिलेक्शनसाठी तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट आणि तुमचं जे मेडिकल एक्झामिनेशन होईल ते पण करून घेणे कंपल्सरी आहे. त्याशिवाय तुम्हाला पोस्टिंग भेटणार नाही. त्यानंतर काय म्हणते, अपॉइंटमेंट टू द पोस्ट विल बी टेम्पररी. However, appointment in permanent capacity will be depend on various factors governing permanent appointment in such post in force at that time. सध्या तरी टेम्पररी आहे, बट ज्यावेळेस परमनंट करायचं आहे त्यावेळेस होऊन जाईल असं त्यांना या पॉइंट मध्ये म्हणायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणते, रिझोल्युशन ऑफ टाय केसेस. ज्यावेळेस विद्यार्थ्यांना सेम मार्क्स राहील त्यावेळेस काय करणार, तर सर्वप्रथम
प्रीमध्ये ज्याला जास्त मार्क आहे त्याला त्यांनी प्रेफरन्स देणार. समजा प्रीमध्ये पण सेम मार्क्स राहील, त्यानंतर ज्यांना इंटरव्ह्यूमध्ये जास्त मार्क राहील, समजा तिथं पण सेम मार्क राहील, तर त्यांचा डेट ऑफ बर्थ वगैरे ते पण सेम राहिलं, तर त्यानंतर ज्यांचं नाव स्टार्टिंग ए पासून किंवा अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ नेम्स त्यानुसार त्यांचं सिलेक्शन होईल. समजा त्यांचं मार्क्स सेम असेल तरच. त्यानंतर याची जी ॲप्लिकेशन आहे ती 26 तारखेपासून सुरू झालेली आहे आणि लास्ट डेट 17 तारीखला रात्री 12 वाजेपर्यंत 23:59. चलनसाठी 19 तारीख दिलेला आहे. त्यांची साईट ही आहे www.mha.gov.in किंवा NSCच्या पोर्टलवर. ठीक आहे. द क्लोजिंग डेट हे इम्पॉर्टंट आहे. द क्लोजिंग डेट फॉर रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन विल नॉट बी एक्सटेंडेड अंडर एनी सर्कमस्टन्सेस. डेट वाढून भेटणार नाही, त्यासाठी लवकरात लवकर भरून घ्या. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणते, जेव्हा आपण फॉर्म भरतो त्यासाठी फॉर्म भरताना रिक्वायर असलेले डॉक्युमेंट्स काय काय आहे जे आपल्याला कंपल्सरी आहे. एक पाहिजे व्हॅलिड ईमेल ID, तुमचा मोबाईल नंबर, स्कॅन कॉपी ऑफ द रिसेंट पासपोर्ट साइज कलर फोटोग्राफ नॉट ओल्डर दॅन 12 वीक्स. 12 आठवड्यापूर्वीचा नाही तर जवळजवळ रिसेंटली काढलेला फोटो, पासपोर्ट फोटो तुमचा पाहिजे स्कॅन केलेला. नंतर स्कॅन सिग्नेचर, व्हॅलिड फोटो ID प्रूफ, आधार कार्ड, पॅन कार्ड जे असेल ते. त्यानंतर 10वीची सर्टिफिकेट. त्यानंतर हे कंपल्सरी नाही, 12वीचा किंवा हे कंपल्सरी नाही, हे फक्त करत असाल तर ते भरून टाकायला पाहिजे असं त्यांना म्हणायचं. तर हे काय इम्पॉर्टंट या जाहिरातीमध्ये जे सांगितलेलं आहे, याची फीस जे राहील ना, ओपनसाठी 650 रुपये, EWS ओपन आणि OBC यांच्यासाठी 650 रुपये राहील. SC ST यांच्यासाठी 550 रुपये आणि महिलांसाठी पण 550 रुपये. ठीक आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला नक्कीच विचारा. ठीक आहे.